बाबाजी काळेंकडून दिलीप मोहिते पाटील यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। खेडमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना हा प्रकार झाल्याचं समोर येत आहे। बाबाजी काळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। निवडणुकीचा कालावधी कोण जर याच्यात नेरेटिव्ह शेअर करत असेल तर मी आज एकादशी माऊलीचं भक्त आहे, माळ आहे माझ्या गळ्यात। कोण नालायक म्हणत असेल तर माऊली त्याची वाट लावीन। मी तुमच्या बरोबर आहे, तुमचा प्रोजेक्ट होऊ देणार नाही। ऐकून घ्या, मी तुमच्या बरोबर आहे एवढंच ध्यानात ठेवा। कोणत्याही पक्षाची असू द्या, मला काय म्हणायचे माहिती का, मी आमदार नसताना हे प्रोजेक्ट तयार झाले। रिंग रोडचा असू द्या, मी जिल्हा परिषद सदस्य होतो, तुमच्या लोकांमध्ये आत करते सहज मी ज्या दिवशी तिथं मीटिंग होती तिथं सुरुवातच अशी केली की साहेब या लोकांना MIDC गेली, इथून लोकांचे रिंग रोड गेलाय, हा प्रोजेक्ट इथून आता जो होतोय तिथून झालाच नाही पाहिजे। आमदार जिवंतच होते, आजही जिवंत आहेत, पण स्वतःचा अपयश झाकण्याकरता दुसऱ्याला दूषण देणं याच्यामध्ये ते वाकबगार आहेत। आणि जर माळकरी म्हणणार आहात, मी वारकरी संप्रदायाचा आहे, रामकृष्ण हरी म्हणायचं असेल तर अशा माणसाच्या तोंडात शिव्या येणं, असा अपशब्द बोलणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे आता एक सिद्ध झालं की ते वारकरी नाही, त्यांची माळ खोटी आहे, त्यांचं वारकरी असतं सुद्धा खोटं आहे आणि ते आता सिद्ध झालंय। एक महत्त्वाची घडामोड आहे। काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे। काशीनाथ चौधरी यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता। काशीनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपी आहेत। पालघरमध्ये ज्यांचा प्रवेश झाला होता श्री काशीनाथजी चौधरी, पोलीस, CBI आणि CID या तिघांनीही या प्रकरणामध्ये पूर्ण तपास केला होता। चार्जशीटमध्ये कुठेही श्री काशीनाथ चौधरी यांचं नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या सगळ्या संवेदनशील प्रक्रियेची चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांनी असा निर्णय घेतला आहे की पालघरमधील काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे। बातमी जळगावमधनं शेंदुर्णी नगरपंचायत परिसरात उमेदवारी अर्जावरून गोंधळ झाला। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना AB फॉर्म न मिळाल्यानं गोंधळ झाला। भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। शेंदुर्णी नगरपंचायत परिसरात उमेदवारी अर्जावरून गोंधळ झालाय। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज न मिळाल्यानं हा गोंधळ झाला। पेट्रोल